मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ही देशभरामध्ये ओळख आहे की एखादा शब्द दिला की तो आपण पाळला पाहिजे आणि साहेबांनी दिलेला शब्द ते कधीच विसरत नाहीत. आज मला वाटतं उद्याच या घटनेला 1 वर्ष पूर्ण होईल आणि एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू बांधवांवरती जो आतंकवाद्यांनी हल्ला केला, आपल्या हिंदू बांधवांना वाचवत असताना काश्मीरमधला एक आपला लोकल मुलगा, एक मुस्लिम मुलगा 20 वर्षाचं वय असताना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या टुरिझमच्या माध्यमातून करत होता आणि त्यांनी स्वतःला जीव तिकडे दिला. त्यांनी स्वतःला जीवाची पर्वा केली नाही आणि आपल्या हिंदू बांधवांना वाचवण्याकरता आतंकवाद्यांच्या हातामध्ये बंदूक घेऊन त्यांना सामना करायचा प्रयत्न केला. अशा देशाची म्हणजे मला वाटतं संबंध देशामध्ये एक उत्तम उदाहरण त्या तरुणाने आज आपल्यासमोर ठेवलं आहे आणि अशा तरुणाच्या कुटुंबाच्या पाठीशी त्याच्या पश्चात आपण राहिलं पाहिजे, ही भावना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची होती. आणि आज इथे जो माहोल पाहायला मिळाला, नक्कीच इथल्या तरुणांच्या काही मागण्या होत्या की त्यात आपल्या दिवंगत आदिलच्या नावाने इथे एक टुरिस्ट जागा झाली पाहिजे, या गावाचा विकास झाला पाहिजे, ही त्यांची भविष्याची मागणी आहे. मला वाटतं त्या दृष्टीने त्यांनी काही प्रश्न मांडले. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते प्रश्न ऐकून देखील घेतले आणि इथलं असलेलं जे लोकल सरकार असेल, इथला गव्हर्नमेंट असेल, भारत सरकार असेल, ह्यांच्याशी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील पाठपुरावा करतील असं साहेबांनी सांगितलंय आणि माननीय श्रीकांतजी शिंदे देखील केंद्र सरकारकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा करतील. एकंदरीत इथलं माहोल आणि वातावरण पाहता मी महाराष्ट्रामधल्या सर्व नागरिकांना एकच विनंती करेन, काश्मीर हा भारताचा अभेद्य भाग आहे. इथे आपण पर्यटनासाठी आलं पाहिजे. आपण 100% इथे सेफ आहात. इथे आम्ही जे काही वातावरण पाहतोय नक्कीच कुठल्याही पद्धतीचं घाबरून द्यायचं कारण नाही. आणि आज एक गोष्ट नक्कीच जाणवली की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रती, माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या प्रती इथल्या असलेल्या मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये प्रचंड इथे सन्मान आहे, एक आदर आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधत असताना आम्हाला ते जाणवलं. नाही, मला वाटतं त्या राजकारणावरती मी काही बोलणार नाही, परंतु आज इथे येत असताना आदिलच्या पश्चात असा तरुणांनी ज्यांना हिंदू बांधवांना वाचवण्याकरता त्यांनी स्वतःचा प्राण दिला, अशा आदिलच्या पश्चात त्याच्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भावना घेऊन आज आम्ही इथे आलोय. म्हणून मला वाटतं शिवसेनाची ओळखच ही आहे. धन्यवाद. मुंबईच्या रेल्वे रुळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विकले जात आहेत, कशा पद्धतीने हे आता रोखलं जातं? मला वाटतं हा प्रश्न आपण मुंबईत घेऊ, परंतु सगळीकडेच, फक्त रेल्वे प्रशासन नाही, रेल्वे कमिशनरेट जे आहेत त्यांना देखील आम्ही सूचना ह्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत की जे काही कुरिअरच्या माध्यमातून, रेल्वेच्या प्रवासाच्या माध्यमातून जेव्हा ट्रकचा की तस्करी वगैरे होताना आपण आढळत असतं, त्याच्यावरती कडक कारवाई करा आणि ते पेडलर्स आहेत त्या मुळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.